नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या निकालाचा अन्वयार्थ चुकीचा काढला गेल्याचा मुद्दा पुढे करत घटना दुरुस्तीच्या 102व्या तरतुदीबाबत जे अर्थ समोर आले आहेत त्याच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे। प्राप्त परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने आपली स्वतःची बाजू मांडण्याच्या साठीची सुरू केलेली ही लढाई एकीकडे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात काँग्रेसचे एकेकाळी प्रदेशाध्यक्ष राहिलेले, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे प्रमुख अध्यक्ष या नात्याने जे परिचित आहेत त्या अशोक चव्हाण यांनी नवा मुद्दा उपस्थित केलाय। त्यांच्या लेखी केंद्र सरकारने केवळ 102व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत कुणाकडे कुठले अधिकार इतक्या पुरतीच आपली भूमिका मर्यादित ठेवू नये, तर अशोक चव्हाण यांना या निमित्ताने केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 50% जास्त करता येईल का याबाबत सुद्धा आपली भूमिका मांडावी असा आग्रह करावासा वाटतोय। अशोक चव्हाण यांच्याकडून मागण्यात आलेली ही बाब ही पूर्णतः राजकीय आहे हे महाराष्ट्रातला कोणीही सुजाण नागरिक सांगू शकेल। प्राप्त परिस्थितीमध्ये आरक्षणाची लढाई ही विविध टप्प्यांवरून पुढे पुढे सरकत आत्ताच्या घडीला एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली आहे। आरक्षणाच्या या लढाईत तूर्त मराठा आरक्षण देणं शक्य नाही असं स्पष्टपणे निकालात म्हटलेलं आहे। त्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे भविष्यात मराठा आरक्षण पुन्हा मिळेल न मिळेल हा भाग न्यायालयाच्या लढाईकडे डोळे लावून बसलेल्यांसाठी समोर येतोय। पण एका बाजूला आरक्षण हवं की नको यापेक्षा आत्ता असलेली आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्यात समाविष्ट करून घ्या अशा प्रकारचा आवाज वारंवार मराठा आरक्षणाच्या लढाई दरम्यान उपस्थित केला गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची रचना मांडली जात असताना त्याद्वारे पिचलेल्यांसाठी नाडलेल्यांच्यासाठी समान संधीचा प्रयोग केला। समान संधीचा हा प्रयोग 50%पेक्षा जास्त आरक्षण करून टिकून राहील का? आरक्षण हे राजकीय लांगुल चालनाचं हत्यार बनतंय का? आरक्षण कुणाच्या हक्काचं आहे आणि जर समजा एखादा समाज स्वतःला कालांतराने मागास म्हणून आरक्षण मागत असेल तर आरक्षणाची मर्यादा ओलांडून त्या समाजाला हे आरक्षण दिलं जाऊ शकतं का? अशा विविध प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे, कारण राजकारणी आपल्या स्वार्थासाठी आरक्षणाच्या मूलभूत संकल्पनेपासून त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर समाजात संभ्रम निर्माण करतायत। हा संभ्रम पर्यायाने दोन समाजांमधली तेढ वाढवायला कारणीभूत ठरतोय। ते होता कामा नये, हा संभ्रम मिटला पाहिजे, याच हेतूने आपण आज चर्चा करणार आहोत। आजच्या लक्षवेधीचा विषय तोच, आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा वाढवायला हवी का? आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा का हटवावी, का वाढवावी या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो। मात्र तत्पूर्वी ज्या निमित्ताने ही चर्चा सुरू झाली ते मूळ अशोक चव्हाणांचं वक्तव्य आपण आधी पाहू आणि त्याचा प्रतिवाद करण्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। अजूनही प्रश्न फक्त 102व्या घटना दुरुस्तीमुळे अधिकार राज्यांना पुन्हा दिले पाहिजेत किंवा अधिकार राज्याचेच आहेत याच्यावर याचिका करून भागणार नाही। तर आरक्षणाचं जे मर्यादा आहे ती सुद्धा काढून टाकावी, शिथिल करावी आणि राज्यांना अधिकाराच्या माध्यमातून कुठला समाज मागासलेला आहे त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा आहे ही मोकळीक सुद्धा राज्यांना राहिली पाहिजे। अशा प्रकारचा युक्तिवाद, अशा प्रकारच्या याचिकेमध्ये याचा उल्लेख आला पाहिजे अशी आमची मागणी आहे।
102व्या घटनादुरुस्तीमध्ये मागास घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारकडे आहे अशा प्रकारे ते प्रतिपादित करण्यात आलं. या संदर्भात आता केंद्र सरकारने ही भूमिका घेतलेली आहे की हे सगळे अधिकार राज्यांचेच आहेत आणि म्हणून त्यांनी पुनर्विचार याचिका ही दाखल केलेली आहे. पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्याला राज्याचेच अधिकार देऊ इच्छिते. आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण राजकीय प्रतिनिधित्व ठेवलेलं नाही. ते या हेतून ठेवलेलं नाही कारण राजकारण्यांच्या माध्यमातून त्यांचे मुद्दे रेटले जातात. बऱ्याचदा चर्चेतला मूळ हेतू दूर राहतो. अशा वेळेला अभ्यासक आणि समाज प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण ही चर्चा करू इच्छित आहोत. आणि म्हणून कोण मान्यवर आपल्या सोबत आजच्या चर्चेत आहेत त्यांचा मी आता आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत राजेंद्र कोरडेजी आहेत. मराठा आरक्षण अभ्यासक म्हणून ते आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत. ॲडव्होकेट चिन्मय भोसले आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आनंद दवे अध्यक्ष ब्राह्मण महासंघ या नात्यानं आपल्या सोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राजेंद्र धोरडे आपल्या सोबत आहेत. त्यांना माझा पहिला प्रश्न असेल, आता थोड्याच वेळापूर्वी अशोक चव्हाणांची भूमिका काय आहे ती अतिशय स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल अशी मला अपेक्षा आहे. मर्यादाच काढून टाका आरक्षणाची इतकी थेट भूमिका एका काँग्रेसच्या नेत्यानं घ्यावी हा खरं बघायला गेलं तर पुरोगामी म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या साठी सुद्धा धक्का असायला हवा. आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव ज्या महाराष्ट्राशी जोडलं गेलेलं आहे त्या महाराष्ट्रासाठी सुद्धा हा धक्काच असायला हवा. पण प्राप्त परिस्थितीमध्ये राजकारण्यांना राजकीय भूमिका घ्यायच्या आहेत. समाज म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा राहावी का नसावी याबाबत मराठा समाज काय विचार करतो? राजेंद्रजी. आपल्याला आवाज येतोय माझा? अगदी येतोय, बोला आपण. आता आपण टीव्हीच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट मी आता थोड्या वेळापूर्वी ऐकलंय. मराठा समाज म्हणून आमची भूमिका अशीच आहे की भारतीय राज्यघटनेची स्थापना केल्यापासून तर आजपर्यंत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जे काही स्टेट्स आहेत, जे काही राज्य आहेत आणि कुठले जर एक कास्टचा जर विचार केला आपण तर 32% कास्ट असलेला एकच समाज आपल्या देशामध्ये आहे, तो म्हणजे मराठा समाज. आता मराठा समाजाला आजपर्यंत कुठेही आरक्षण मिळालेलं नाही. 70 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना ज्या वेळेला लिहिली त्यावेळेला पण बाबासाहेबांनी हेच सांगितलं होतं की हे जे रिझर्वेशन आहे हे काही ठराविक कालावधीनंतर हे याच्यावर परत फेरविचार करण्यात यावा. मराठा समाजाचा प्रॉब्लेम काय झालाय प्रसादजी की पॉलिटिकल पार्टीजनी महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी मराठा समाजाला टॉसवर घेतलेला आहे. मराठा समाजाला त्यांनी फसवलेला आहे. कुठली पॉलिटिकल पार्टी असो. मी ह्या तुमच्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की 50% कॅप हटवून ती पुढे नेली पाहिजे आणि मराठा समाज हा जो क्रिमी लेअर सोडून जो नॉन क्रिमी लेअर मधला मराठा समाज आहे आणि विशेषतः मराठवाड्यातला, कारण मराठवाडा हा पूर्वी निजाम स्टेटमध्ये होता. निजाम स्टेटमध्ये जेवढे काही जिल्हे होते कुठल्याही एका जिल्ह्यातल्या एकाही व्यक्तीकडे 1% पण तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट सापडणार नाही. त्यामुळं मराठवाड्यातल्या 1% लोकांना देखील आरक्षणाचा लाभ आजपर्यंत झालेला नाहीये. ठीक आहे, आपलं थोडक्यात म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादेच्या बाबत मराठा समाजाची भूमिका ती आरक्षणाची मर्यादा बदलता येते अशा स्वरूपाची दिसतेय. बंधुराज लोणे आपल्या सोबत आहेत. बंधुराज लोणे, हा विचार कुठून आला की मराठा केवळ आणि केवळ मराठा आरक्षणापुरताच हा विषय नाहीये, पण मराठा आरक्षणाच्या दरम्यान हा विषय सर्वाधिक वेळेला चर्चेला गेला की आरक्षणाची मर्यादा बदलली तर बिघडतं कुठं? 50% जर समजा हा समाज बसू शकत नसेल तर मर्यादा वाढवा आणि समाजाला अकोमोडेट करा, समाजाला सामावून घ्या. हा विचार मुळात कुठून जन्माला आला आणि हा आरक्षणाच्या मूळ संरचनेला बाधा निर्माण करतो का? बंधुराज लोणे. मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण जे आहे घटनाकारांना आणि त्यावेळच्या घटना समितींना आरक्षण देताना याच्यावर खूप सविस्तर चर्चा झालेली आहे घटना समितीमध्ये.
आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये, हे किमान समान संधीचं एक तत्व आहे. त्यामुळे 50% मर्यादा हटवा, 50%पेक्षा जास्त करा वगैरे वगैरे ही जी चर्चा आहे ही निरर्थक आहे. ती कायद्याला धरून नाही आणि ती राज्यघटनेला सुद्धा धरून नाही. यापूर्वी या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा यावर चर्चा झालेली आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यावर अनेकदा रुलिंग केलेलं आहे, अनेकदा आदेश दिलेला आहे की आरक्षणाची मर्यादा ही 50%पेक्षा जास्त वाढवता येत नाही. त्याच्यामुळे जे राजकीय पक्ष अशी भूमिका घेतात ते एक तर जनतेची दिशाभूल करतात किंवा स्वतःला ते खोटं बोलतायत असं आपल्याला स्पष्टपणे म्हणावं लागेल. बंधुराज, यामध्ये एक तर्क असा दिला जातो की बाबासाहेबांनी म्हणे एका विशिष्ट कालावधीच्या नंतर आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार सातत्यानं व्हावा आणि तो कालबद्ध रीतीनं होत राहावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. हे विधान काय संदर्भानं आहे आणि 1947 ची परिस्थिती ही 2020-21 मध्ये बदललेली आहे असं समजून कुठला समाज आरक्षणाच्या दृष्टीनं पात्र अपात्र ठरवत मर्यादा बदलता येते का? मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे विधान केलं होतं ते या आरक्षणाच्या संदर्भात नाहीये. ते राजकीय आरक्षण जे मिळतं आमदार, खासदार आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा शरद पवारांनी आरक्षण दिलंय. बेसिकली ते बाबासाहेबांचं विधान जे आहे ते राजकीय राखीव जागाच्या संदर्भातलं आहे, संसदीय आरक्षणच्या संदर्भातलं आहे, ज्याला 10 वर्षाची मर्यादा बाबासाहेबांनी स्वतःच दिली होती आणि कालांतराने ती दर 10 वर्षांनी प्रत्येक राजकीय पक्षांनी ती वाढवलेली आहे. नोकरीतलं आरक्षण आणि शिक्षणातलं जे आरक्षण आहे त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी असं कुठलंही विधान कधीही केलेलं नाही, हे आधी आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की 1947 ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जर आपण बघितली तर अर्थातच या देशाची प्रगती झालेली आहे, प्रत्येक समाज घटकाची प्रगती झाली आहे, आर्थिक दृष्ट्या समाज पुढे गेलेला आहे हे मान्य केलं तरी मुळामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे किंवा आरक्षणाचा आधार जो आहे तो आर्थिक नाहीये, तो सामाजिक आहे. आणि सामाजिक परिस्थितीचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे, फार मोठा अंतर पडलेला आहे असं आपल्याला मान्य करता येत नाही. तर मग आतापर्यंतच्या मागासवर्ग आयोगाने जे जे काही अहवाल दिलेले आहेत ते अहवाल निरर्थक होते किंवा खोटे होते असं समजावं लागेल. जर ते अहवाल खरे आहे असं आपण मानलं तर सामाजिक परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे अजूनही आपण आरक्षण देताना जातीचाच विचार करतो आणि सामाजिक आधारच त्याच्यामध्ये गृहीत धरला जातो. हे जर बघितलं तर जे लोक 50%ची मर्यादा वाढवा आणि बाबासाहेबांनी फेरविचार करा असं म्हणतात ते खोटं आहे, अर्धसत्य आहे ते. ठीक आहे. चिन्मय भोसले, हा सर्व चर्चेचा विषय आपल्यापर्यंत तांत्रिकदृष्ट्या अतिशय नीट पोहोचला असेल अशी मला अपेक्षा आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडली जातील अशी अपेक्षा आहे. काही तांत्रिक कारणांमुळे अद्याप त्यांच्याशी आपला संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाहीये. मला ॲडव्होकेट चिन्मय भोसले यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की आत्ताच्या चर्चेत आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी अशी आग्रही मागणी करत असताना तशी मागणी करणारे लोक प्रसंगी मर्यादा काढून टाका आणि राज्यालाच कोणाला आरक्षण द्यायचं नाही द्यायचं याचे सर्वाधिकार द्या अशी मागणी करणारी मंडळी आजवर सर्वोच्च न्यायालयात याच मर्यादेच्या साठी झालेल्या न्यायालयीन लढाया आणि त्यातून आलेले निकाल हे विसरतायत का की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत? मुळात मी आता कायद्याच्या दृष्टीने याचा पूर्ण स्वरूप काय ते समजवतो, कारण प्रत्येकाने आता समाजाच्या दृष्टीतनं काय बरोबर असेल नाहीये तसं त्यांचा मुद्दा मांडलाय. कायद्याच्या दृष्टीतनं 50%ची जी ती कॅप ज्याला आपण डिस्कस आता सगळे आपण चर्चेत त्याच्याबद्दल बोलतोय ती 1992 मध्ये इंदिरा सावनी नावाच्या एका जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसनी हा एक निकाल दिला होता की 50%च्याहून जास्त रिझर्वेशन हे कुठल्याही कारणामुळे दिलं जाऊ नये. त्याला एक त्यांनी एक्सेप्शन पण दिला होता आणि तो म्हणजे शब्द जे वापरले होते सुप्रीम कोर्टाने ते असे होते, इन एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस 50% कॅप कॅन बी एक्सिडेड, असं ते वाक्य आहे सुप्रीम कोर्टाचं 9 जजेसच्या बेंचचं. आता एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स म्हणजे असामान्य परिस्थिती जर निर्माण झाली असेल आणि ती जर न्यायालयासमोर आणली गेली असेल तर 50%च्या वरती जाता येईल असं ते 1992चं जजमेंट आहे. आत्ता जे निकाल जो लागलाय 2021 साली त्यात सुप्रीम कोर्टचं म्हणणं असं आहे की सद्य परिस्थिती बघता महाराष्ट्राची
आणि मराठा समाजाचे जितके टक्केवारी आहे पॉप्युलेशनची ती सगळी बघता असामान्य परिस्थिती दिसून येत नाही, जेणेकरून 50% कॅप वाढवली जावी पाहिजे. आणि त्यामुळे हा जो कायदा बनवला होता 2018चा तो त्यांनी अमान्य केलाय. बरोबर. त्यात एक मूळ महत्वाचा एक मुद्दा 50%च्या कॅपचा एक असा आहे की आर्टिकल 16 जे आहे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं, त्याखाली हा आलेला 50%चा मुद्दा आहे. आणि तो कशासाठी आला की आर्टिकल प्रमाणे सुप्रीम कोर्ट म्हणतं की ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळावं, म्हणजे काय, पुरेसं रिप्रेझेंटेशन मिळावं. बरोबर. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन इज सफिशियंट, प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन म्हणजे काय की जितकं पॉप्युलेशन आहे तितकं रिझर्वेशन द्यावं याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टाचं इंदिरा सावनीच्या जजमेंटमध्ये म्हणणं आहे. म्हणून पॉप्युलेशन एखाद्या समाजाचं खूप जास्त आहे म्हणून त्यांना तेवढं जास्त द्यावं रिझर्वेशन वेगळं, हे चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टीने, असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. अगदी. चिन्मय भोसले, आपण न्यायालयीन लढाईच्या अनुषंगानं काही मुद्दे उपस्थित केलेत आणि त्यात इंदिरा साहनी खटल्याचा एक संदर्भ सुद्धा अतिशय स्पष्टपणे दिलात. अपवादात्मक परिस्थितीत, असाधारण परिस्थितीत, इंग्लिशमध्ये अन एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन, अशा पद्धतीनं जर समजा परिस्थिती सिद्ध करता आली तर 50%पेक्षा अधिक आरक्षण दिलं जाऊ शकतं, हे सुद्धा आपण नमूद केलं. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जोडले जात आहेत. दरम्यान मला पुन्हा एकदा राजेंद्र धुर्डे यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की राज्यात अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सिद्ध करायला मराठा समाज जर अपयशी ठरत असेल, इतर कुठलाही समाज ज्याला ज्याला आरक्षण हवंय तो तसे सिद्ध करायला अपयशी ठरत असेल, तर 50%ची मर्यादा काढून टाका, 50%ची मर्यादा वाढवा, हे मागणं न्यायालयात टिकणार नाही, याची जाणीव समाजाच्या नेत्यांना असायला हवी. राजेंद्रजी. प्रसादजी, अगदी आपण सलग बोला, आपला आवाज येतोय. राजेंद्रजी, आपण बोलत राहा. प्रसादजी, ही 50%च्या पुढची जी कॅप आहे ही जर कॅप 50%वरच ठेवली तर मराठा समाज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे जवळपास आता सिद्ध झालेलं आहे. केंद्र सरकारने एक फेर याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पद्धतीने काम करत आहे. विषय असा आहे की ज्या वेळेला 2018 मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काही राजकीय पक्ष, सगळ्या राजकीय पक्षांनी ह्या बिलला पाठिंबा दिला आणि जर काही राजकीय पक्षांना माहित होतं की हे टिकणार नाही तर त्याच्यापैकी एका तरी आमदारांनी त्या वेळेला त्या विधान भवनामध्ये, त्या विधिमंडळामध्ये विरोध का केला नाही, पहिली गोष्ट. राजेंद्रजी, आपल्याला स्वतःच्या मनाला सुद्धा जर हा प्रश्न विचारायचा असेल तर एक गोष्ट त्यात स्पष्टपणे समोर दिसते की त्यावेळेला असलेला दबावच इतका प्रचंड होता की कोणीही या विरोधात बोलायची हिंमत करत नव्हतं. मला वाटतं एक पटकन बंधुराज लोणे यांचं निरीक्षण घेऊयात. पत्रकार म्हणून ते या संपूर्ण घटनाक्रमाकडे वर्षानुवर्षांपासून पाहतायत. बंधुराज, तेव्हा का कुठला कोणी माणूस बोलायला उभा राहिला नाही, हा तर्क असू शकतो का? हा तर्क मुळात चुकीचा याच्यासाठी आहे की राजकीय पक्ष आपल्याला काहीतरी वेगळे काहीतरी करतील अशी अपेक्षा सध्याच्या परिस्थितीमध्ये करणं चुकीचं आहे. या पूर्ण मराठा आरक्षणाचा आपण थोडाफार इतिहास बघितला तर ऐन इलेक्शनच्या तोंडावर, निवडणुकीच्या तोंडावर पृथ्वीराज चव्हाणांनी ते घोषित केलं. तसंच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा इलेक्शनच्या तोंडावरच ते घोषित केलं. आणि त्यानंतरच्या सरकारने पृथ्वीराज चव्हाणचं जे आरक्षण आहे ते हायकोर्टाने रद्द केलं होतं. त्याच्यानंतर एक सविस्तर प्रक्रिया पूर्ण करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारने प्रयत्न करून गायकवाड आयोग नेमून वगैरे ते सगळं केलं. आणि विधिमंडळामध्ये याच्यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. समाज मन आणि आपला मतदार जो आहे त्याला दुखावण्याची हिंमत कोणताही राजकीय पक्ष करणार नाही. आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की बंधुराज या निमित्तानं हेही अधोरेखित करायला हवं की प्रगत म्हणण्यापेक्षा बलशाली असलेल्या समाजाला वाकड्यात जाण्याचाही सहसा कोणी प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून करणार नाही. बंधुराज, आपल्यासाठी प्रतिक्रियेसाठी थांबलोय. हा, मला परत प्रश्न विचारा. मी असं म्हणालो, बलशाली समाजाच्या वाकड्यात जाण्याचाही कोणीही राजकीय प्रतिनिधी प्रयत्न करत नाही. अर्थातच कोणी करणार नाही आणि तशी हिंमत महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अतिशय प्रबळ आहे. तो वर्षानुवर्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आधीपासून आणि नंतरच्या कालखंडामध्येही
मराठा समाजच सत्तेची सर्व केंद्र आपल्या ताब्यात घेऊन आहे. ते शैक्षणिक असतील, आर्थिक असतील आणि राजकीय सत्ता ही मराठ्यांच्या काही 10-15 महाजन घराण्यांच्याच ताब्यामध्ये राहिलेली आहे आणि 27% जास्त या समाजाची लोकसंख्या आहे. विदर्भामध्ये त्याच्यापेक्षाही कुणबी जर धरली तर त्याच्यापेक्षाही थोडी जास्त 32% हा समाज जातो आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णायक भूमिका पार पाडणारा आणि मराठेतर समाजावर प्रभाव असणारा, मत बनवणारा हा समाज असल्यामुळे या समाजाला दुखावण्याची हिंमत मराठे नेते सोडा इतर कोणताही नेता करणार नाही. ठीक आहे राजेंद्र धोरडेजी, आपल्याला मला वाटतं कदाचित उत्तर पोहोचलेलं असेल. यापेक्षा कुठला वेगळा मुद्दा आहे का? मी आपल्याकडे मुद्दा हा घेऊन आलो होतो की 50%ची मर्यादा हटवून टाका, काढून टाका, बदला, राज्यालाच अधिकार द्या, आरक्षण कोणाला कसं द्यायचंय ते वाटण्याचे, अशा प्रकारच्या भूमिका या राजकीय आहेत. हे समाजात पोहोचलंय का? हो, ते निश्चित पोहोचलेलं आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल, केंद्र सरकारला असो किंवा राज्य सरकारच्या कोणाच्या अधिकारामध्ये असो, तो 50%ची कॅप काढल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. ठीक. गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईतून आत्ताच्या घडीला आपल्याशी संवाद करतायत. गुणरत्नजी, माझा आवाज आता आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी मला अपेक्षा आहे. 50%च्या मर्यादेचा विषय पुढे आणून कोणाला काय राजकारण करायचं असू शकतं, हा विषय राजकीय दृष्ट्या चर्चेला येऊ शकतो, पण आजची चर्चा ही अकॅडमिक राहावी, समाजाच्या प्रबोधनाची राहावी, या हेतून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. थोड्या वेळापूर्वी ऍडव्होकेट चिन्मय भोसले सुद्धा बोलले. त्यांनी सुद्धा सांगितलं की 50%च्या आरक्षण मर्यादेला हात लावणं हे काही इतकं सहज शक्य नाही. मग असं असताना आत्ताच्या घडीला समाजाचे प्रतिनिधी या नात्यानं जर समजा राजेंद्र धोरडेजी हे सांगत असतील की 50%पेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा करून समाजाला सामावून घ्या, हे व्यावहारिक आहे का, कायदेशीर आहे का, शक्य आहे का? 50%च्या मर्यादेच्या विषयाला ऑलरेडी तो विषय संपलेला आहे. 50%ची मर्यादा संदर्भात लार्जर बेंचला, कॉन्स्टिट्यूशन बेंचपेक्षा जास्त संख्येच्या बेंचला, 7 ला 9 बेंचला पाठवण्यासाठी स्पष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे 50%च्या मर्यादेच्या संदर्भाने 5ही न्यायमूर्तींचं एकच मत आहे आणि त्यांनी यावेळेस त्या फाइंडिंगला, म्हणजे कायम असं बोललं गेलं होतं की 4 लाईनमध्येच बालाजीच्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे, इंदिरा साहनीमध्ये ओझरतच म्हणलेलं आहे. आता ह्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने मराठ्यांच्या जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या केसमध्ये स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की हे आता कंकरंट फाइंडिंग आहे आणि कॉन्स्टिट्यूशन बेंचची फाइंडिंग ही नॉट लेस दॅन पार्लमेंटची कायदा केल्यासारखी असते. त्यामुळं 50%च्या विषयावर मला असं वाटतं आता चर्चा करणं म्हणजे उबड्या घागरीवर पाणी टाकत बसणं आहे. त्याचा उपयोग कुणालाच होणार नाही. आणि जे कोणी अशोक चव्हाण असतील किंवा जे कोणी खासदार संभाजी असतील किंवा जे कोणी एक मराठा लाख मराठा संघटनेचे पदाधिकारी असतील, त्यांना आता मला हे सांगायचंय, अरे बाबांनो, जे कोणी म्हणजे पब्लिक सर्वंट असतात, आता हे सगळे जे कोणी पुढारी निवडून येतात, मग तो ग्रामपंचायतीचा सदस्य असो की ग्रामसेवक असो की शिपाई असो की महामहिम राष्ट्रपतींच्या कार्यालयातील माणसं असोत, ही सगळी माणसं पब्लिक सर्वंट असतात. आणि प्रत्येक पब्लिक सर्वंट हा आपल्या संविधानाच्या साक्षीने आपल्या गोपनीयतेची आणि संविधानाची पायमल्ली होणार नाही याची शपथ घेतलेली असते. बरोबर. खोटारडेपणा करणार नाही. त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला 144 या आर्टिकल खाली आणि 141 या आर्टिकल खाली बंधन असतंय. असं असताना हे जे पुढारी, जे मी नावं घेतले, अशोक चव्हाण असतील किंवा अजित पवार असतील, यांना संविधान साक्षरतेची गरज आहे असं मी कालच महामहिम राज्यपालांना प्रदीर्घ चर्चेमध्ये सांगितलं आणि मी त्यांना विनंती केली की आता यांना संविधान साक्षरता देऊनच पुढील कार्यवाही करू द्यावी. आणि त्यासोबत मी असंही म्हणालो की आता आपल्याकडे एक म्हण आहे, म्हणजे पत्रवाळी हातात देऊ नको रे, पत्रवाळी खाली ठेव. पत्रवाळीप्रमाणे आयोगाचा निकाल
म्हणजे रद्दबादल ठरवल्याच्या नंतर, बरं. त्यांच्या रिकमेंडेशन्स रद्दबादल ठरवल्याच्या नंतर एखादे म्हणजे मंत्रीगण सगळं मराठ्यांचं मंत्रीगण, मी नाही म्हणत की सगळे मंत्री, मराठ्यांचे मंत्रीगण महामहिम राज्यपालांकडे जातात 2 कागद घेऊन किंवा 3 पेपर घेऊन ठीक आहे. आणि म्हणतात की महामहिम राष्ट्रपतींना नोटिफाय करायला सांगा. हे मोकरी ऑफ लॉ आहे आणि हे सगळं राजकारण होऊ शकतंय. राजकारणाच्या पुढे जाऊन काही होऊ शकत नाही. फाटकी जीन्स ही फाटकी असते. जुन्या जीन्सला किती नवीन म्हणा ते ठीक. नवीनच असते. ठिगळ लागला ते ठिगळ लागलेलाच असतो. ठीक आहे. त्यामुळे सदावर्तेजी. स्टॉप दिस डर्टी रिझर्वेशन पॉलिटिक्स फॉर मराठा असं ठीक मी आहे. म्हणेन. गुणरत्न सदावर्तेजी यांनी जे मत मांडलं त्याच्यावर राजेंद्र धोरडेजी यांना बोलायचं आहे, पण तत्पूर्वी एकदा आनंद दवे यांना संधी देऊयात. आनंद दवे खुल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतायत या चर्चेमध्ये. आपल्याला आनंद दवे असं विचारायचं आहे की विविध टप्प्यांवर जेव्हा आपण 50% मर्यादेच्या संदर्भातले अनेक मुद्दे उपस्थित केले, त्यात जे जे काही समोर आलं त्यानंतर 50% मर्यादा ही कमाल आहे, किमान नाही, याचा विसर पडलाय का? निश्चितच. त्याच्या आधी मी 2 गोष्टींचा थोडासा अनुषंगाने जातो. त्याच्या अशोक चव्हाणांचं आजचं वाक्य याचा सरळ सरळ त्यांनी स्वीकारलेलं असं दिसतंय की आत्ताच्या परिस्थितीत मराठा आरक्षण मिळू शकत नाही हे त्यांनी कुठेतरी मान्य केलंय. म्हणजे मराठा आरक्षण मिळण्यासाठी 50%चा नियम तोडावा लागेल असा दुसरा अर्थ त्याचा तसा होतो. ते त्यांनी कुठेतरी मान्य केले. बाकी ते प्रयत्न करत आहेत, त्यांना शुभेच्छा. दुसरं, बंधुराजांनी आता सांगितलं की निवडणुकीचं राजकीय आरक्षण हे 10 वर्षांनंतर अनालिसिस करायला पाहिजे असं बाबासाहेबांनी लिहून दिलंय. पण मागच्या 70 वर्षांमध्ये एकही त्या वर्गाचा फायदा घेणाऱ्या एकही समाजानं असं सांगितलेलं नाही की 10 वर्ष झाली आता आमच्या राजकीय आरक्षणांचा फेरविचार करा, पुनर्विचार करा. याचा अर्थ आहे की जे एक सुविधा म्हणून दिलं होतं आरक्षण, तो आता हक्क, अधिकार असं सगळेच लोक गणायला लागलीत, मोजायला लागली स्वतःचा. त्याचा सुद्धा कुठेतरी विचार करायला पाहिजे. हे पहिलं मत आहे. दुसरं, ठीक. नेहमीच सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाचा किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा, निर्णयाचा, मतांचा आपल्याला पाहिजे तसा निर्णय करून घ्यायची, आपल्याला पाहिजे तसा विचार करण्याची एक ओढ लागलेली आहे सगळीकडे. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की आरक्षण 50%पेक्षा जास्त नसावं. याचा अर्थ ते 50%च असायला पाहिजे असा कुठेही अर्थ निघत नाही. ते 40% असू शकतं, ते 30% असू शकतं, ते 10% सुद्धा असू शकतं. किंबहुना खरं त्यांचा उद्देशच त्यावेळेस तसा होता 70 वर्ष आधी की आरक्षण टप्प्याटप्प्याने खाली यायला पाहिजे. जसं कोणत्याही गोष्टीचा आपण इंजेक्शन डोस देतो तेव्हा त्या औषधाचा परिणाम होत असेल तर औषध सदावर्तेजी याच्यावर संधी देतो. पटकन एकदा आनंद दवेंना एक प्रश्न विचारतो. मग दवे, आपल्याला असं सुचवायचं आहे का की 50% मर्यादा ही कमाल आहे, किमान नाही, हे लक्षात ठेवणाऱ्यांनी खुल्या प्रवर्गातल्या आणि सक्षम गुणवंतांवर अन्याय होऊ देऊ नये, आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा वाढवून तसा अन्याय होऊ शकतो का? निश्चितच मला तेच म्हणणे, उद्या जर आरक्षणाची ही कॅप काढली गेली 50%, ती तर 100% सुद्धा आरक्षण करतील. शेवटी निवडणुकीमध्ये काय बघितलं जातं, राजकारण मतांची संख्या, मतदारांची संख्या, डोकी. त्यामुळे उद्या जर संख्या वाढत गेली, मग तुम्ही 10% घ्या, तुम्ही 30% घ्या, मग तुम्ही आता 70%, 30% मराठ्यांना, बाकी खुल्या प्रवर्गाने करायचं काय? म्हणजे तुमचे जर आई वडील थोडेसे बरे असतील फायनान्शियली तर तुमचे सगळे अधिकार नाकारले जातात, शाळेचे ऍडमिशन पासून सरकारी नोकरीपर्यंत. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, हेच आमचं सरळ स्पष्ट मत आहे. आम्ही जी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या अनुषंगाने आमचं हेच म्हणणं होतं की गेल्या 70 वर्षातल्या आरक्षणाचा फायदा झालेल्यांचा एकदा फेरविचार करावा किंवा आढावा घ्यावा सरकारनं, यासाठी कमिटी नेमावी. ठीक आहे. मत असे की मागासवर्गांचा मग मला एक प्रश्न चिन्मय भोसले यांना विचारायचा आहे. ऍडव्होकेट चिन्मय भोसले, आपण यावर ही मार्गदर्शन करा. वारंवार देशातल्या अनेक राज्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देतानाच ही 50%ची मर्यादा का लावायची असा तर्क समोर येतो. त्याचं काय उत्तर द्यायचं? आणि इतर राज्यांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण राहतं कसं काय? त्यासाठी तिथली परिस्थिती अपवादात्मक असते की काही कायदेशीर पळवाटा असतात? ऍडव्होकेट चिन्मय भोसले. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की भारतातल्या काही राज्यांमध्ये 50%हून जास्ती रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ तमिळनाडूमध्ये 50%हून जास्त रिझर्वेशन आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे. अशा राज्यांमध्ये त्यांना जे रिझर्वेशन 50%हून जास्त दिलं गेलेलं आहे त्याच्यात 2 कॅटेगरीज आहेत. एक म्हणजे काही ठिकाणी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स, जे मी मगाशी म्हणलो, असामान्य परिस्थिती ही दाखवून देता आली आहे एक. आणि दुसरा म्हणजे काही राज्यांमध्ये, जसं तुम्ही
राजस्थानचं बघितलं किंवा मध्य प्रदेशचं बघितलं, ते अजूनही न्यायप्रविष्ट आहेत हे निकाल. जे बर. त्यांनी जे कायदे बनवले आहेत ते काय आजही इम्प्लिमेंटेड आहेत इन इट्स ट्रू सेन्स, असं नाहीये. ते कुठल्या ना कुठल्या कोर्टात, हायकोर्ट असो नाही तर सुप्रीम कोर्ट असो, तिथं त्याच्याबद्दलचे युक्तिवाद चालू आहेत, त्यावरचा निर्णय अजून बाकी आहे आणि ते पूर्णपणे अंमलात आणले गेलेले नाहीये. एकच जे महत्वाचं उदाहरण हे आहे कायदेशीररित्या, ते म्हणजे तमिळनाडूचं, ज्याच्यात 50% जास्त रिझर्वेशन हे आहे, परंतु ते कायदेशीर दृष्ट्या देखील टिकलं आहे. त्याचं कारण एकच आहे की संविधानामध्ये वेगवेगळे शेड्यूल दिलेत. त्याच्यात 9th शेड्यूल मध्ये त्यांनी जो कायदा आणला होता तमिळनाडूनी रिझर्वेशन वाढवण्यासाठी एका विशिष्ट जाती जमातींचं, ते त्यांनी 9th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये समाविष्ट करून घेतलं. त्यामुळे ते रिझर्वेशन बियॉन्ड कॉन्स्टिट्यूशन और अल्ट्रा वायर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे कायद्याच्या भाषेत बोलतात ते नाही ठरत आणि कायदेशीर दृष्ट्या त्यांना ते साध्य करता आलं आहे. ते जर इथं करायचं असेल तर आर्टिकल 342A खाली सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून मराठा समाजाला डिक्लेअर करावं लागेल कॉन्स्टिट्युशनली आणि तरच रिझर्वेशन देता येईल. अन्यथा 50%च्या वरती त्याच्यात कायदेशीर दृष्ट्या असामान्य परिस्थिती ही काही दाखवता येणार नाही. त्यामुळे हे बाकीच्या राज्यात काय झालं आहे याचा अभ्यास करून व कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून त्यातनं कायदेशीर एक मार्ग असा काढता येऊ शकतो. असं नाही की काढताच येणार नाही, परंतु आत्ताची जी वाटचाल चालू आहे ती भरकटलेल्या दिशेने चालू आहे असं कायदेशीर दृष्ट्या तरी वाटतं. ठीक, ॲडव्होकेट चिन्मय भोसलेंची बाजू आपल्या समोर आली. गुणरत्न सदावर्तेंसाठीचा प्रश्न आहे. गुणरत्न सदावर्तेजी, प्राप्त परिस्थितीमध्ये एखाद्या समाजाला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि त्या जबाबदारीपासून आत्ताच्या घडीला पळ काढणारे हे 50%ची मर्यादा वाढवा असा त्यातला बचाव उभा करतायत का? प्रसादजी, विथ मोस्ट रिस्पेक्ट तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात अगोदर नुसते पुढारीच म्हणजे मराठ्यांची म्हणजे मराठ्यांवर स्पष्ट आहेत, म्हणजे स्पष्ट तर नाहीतच, जे काही पुढारी मराठ्यांचं पुढारपण करतात त्यासोबत मला एक समजत नाही, दवे साहेब स्पष्ट म्हणून टाका या मराठ्यांना आरक्षण आता देता येत नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळणं नव्हे. त्यांना शुभेच्छा कशाला देता हो? काय होते माहितीये का, मी एक माणूस पहिल्या दिवसापासून म्हणतो की अशा प्रकारचं आपल्याला कम्युनल रिझर्वेशन देण्याची संविधानामध्ये तरतूद नाही. हे कोणीच मान्य करत नाही, फक्त माननीय सर्वोच्च न्यायालय मान्य करते. आणि म्हणजे मी माझ्या सोबत बोलताना सगळे म्हणतात की तुमची भूमिका बरोबर आहे. ओबीसीचे नेते असतील ते सुद्धा बोलतात, आमचे दवे साहेबांसारखे आमचे मित्र असतील ते सुद्धा बोलतात, सगळे मला म्हणतात. परंतु चॅनलवर आले की म्हणतात की मराठ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. हे बघा, त्यांना ते रिझर्वेशन मिळणं नव्हे, ते त्या रिझर्वेशनच्या जी सुप्रीम कोर्टाची किंवा संविधानाची जी लाईन आहे, ज्याला आपण म्हणतो तुमच्या न्यूजला जशी एक डेडलाईन असते तशी असते. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की एक दोन गोष्टी प्रसादजी तुमच्या याच्यामध्ये म्हणजे चर्चेमध्ये आल्या की प्रपोर्शनेट रिझर्वेशन आणि ॲड्युकेट रिप्रेझेंटेशन असा दोन प्रश्न आले. तर प्रपोर्शनेट रिझर्वेशन आहे ते फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला जाते, कारण तशा प्रकारचं प्रावधानच होतं. आणि हे जे रिझर्वेशन आहे एसईबीसीच्या संदर्भातलं, हे रिझर्वेशन जे आहे ना, हे रिझर्वेशन पॉलिसी बेस्ड रिझर्वेशन आहे. म्हणजे एकदम तुम्ही काय म्हणजे शूद्र अतिशूद्र ज्याला म्हणतो तशा प्रकारची परिस्थिती नसते, अशा प्रकारचं ते आरक्षण आहे. आता त्याच्या पुढे जाऊन जर आता आपण म्हणालो की मराठ्यांच्या संदर्भानं एक तर तुम्हाला सांगितलं की 50% वगैरे काही राहिलेलंच नाही. आता आपण त्यानंतर आपण आलो तर आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा केंद्र सरकारने म्हणजे हे रिव्ह्यू दाखल केलेला आहे. केंद्र सरकारचा रिव्ह्यू सुद्धा मर्यादित स्वरूपाचा आहे. मर्यादित स्वरूपाचा म्हणजे काय की मराठ्यांच्या रिझर्वेशन वरला तो जो म्हणजे गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो परत वाचला जाणार नाही, कारण रिव्ह्यू पिटिशन मध्ये फॅक्ट वाचले जात नाहीत. फक्त रिव्ह्यू पिटिशन ह्या मॅटरला त्यांना आपलं काय म्हणतो त्याला आपण मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डरला जाता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना रिव्ह्यू फाईल करावा लागला. आणि त्यांचं म्हणणं
म्हणजे 5 न्यायाधीशांनी मराठा रिझर्वेशन तर सरळच नाही म्हणलेलं आहे, परंतु त्यांचं जे म्हणणं आहे रेशो 2:3 मध्ये सुद्धा काही म्हणजे दुमत नाही आहे. म्हणजे अल्ट्रा व्हायरस आहे असं दोघांनी सुद्धा म्हणलेलं नाही. अमेंडमेंट ठीक आहे. म्हणजे 5ही न्यायाधीशांना अमेंडमेंट अल्ट्रा व्हायरस म्हणलेलं नाही. प्रोसिजरल पार्टवर फक्त केंद्र सरकार असं म्हणू शकतं, केंद्र सरकारने जसं म्हणजे जजमेंटमध्ये आलेलं आहे की आम्ही अधिकार काढून घेतले नाहीत, तेवढ्या पार्ट पुरतं त्याच्यावर चर्चा सुद्धा काय फक्त लेखी म्हणणं त्या सर्वोच्च न्यायालयाचे संविधान पीठ ऐकेल. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आज तारखेला कोणत्याही प्रकारचा राजकारण करण्यापलीकडे जाऊन कोणताही स्कोप राहिलेला नाही. कृपा करा, मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या म्हणजे मंत्रीगणाला, मुख्यमंत्री उद्धव यांना, उपमुख्यमंत्री अजित पवारांना मी सांगू इच्छितो की निवृत्त न्यायाधीश जे हायकोर्टचे असतात ते आता नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डरनुसार सुप्रीम कोर्टाच्या त्यानंतर सुद्धा त्यांना न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बोलवलं जाऊ शकते. त्यामुळे टार्गेट देऊन तुम्ही दिलीप भोसले माननीय न्यायाधीश मराठा आहेत किंवा मी कधी काळी त्यांची तक्रार केल्यामुळे ते गोव्याला ट्रान्सफर झाले म्हणून मी आक्षेप नाहीये माझा, परंतु तुम्ही टार्गेट देऊन की मराठ्यांना रिझर्वेशन कसं देता येईल ह्याकरिता कमिटी करणं म्हणजे तुम्ही म्हणजे आपण हे घे एवढं हे करून टाक, तर मी सुपारी वगैरे शब्द वापरणार नाही, तो बरोबर वाटणार नाही, परंतु असं न्यायाधीशांसोबत वागू नका. हे ठीक आहे सदावर्तीजी, याच्यावर आपण बोलू. वेळेची मर्यादा आहे, आपल्याला एक छोटीशी विश्रांती लक्षवेधीमध्ये गरजेची आहे. पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. आरक्षणाची मर्यादा 50% पुढे जावी न जावी या संदर्भातली चर्चा सुरू आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय राजेंद्र धोरडेजी यांच्याकडे. राजेंद्र धोरडे हे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत. राजेंद्रजी, पहिल्या टप्प्यामध्ये आपण विविध प्रकारे हे शोधण्याचाच प्रयत्न केला की ही 50% मर्यादा वाढवता येऊ शकते का. तुम्ही असं म्हणता आहात थेट की मराठा समाजाला ही 50% मर्यादा वाढवून आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि तशा प्रकारची भावना समाजामध्ये आहे. कायदेशीर तज्ञांच्या कडून देण्यात आलेली विविध मतं अत्यंत स्पष्टपणे आपल्या समोर आली. 2 कायदेतज्ञ आपल्या सोबत आहेत, त्या दोघांनीही सांगितलं की हे करता येणार नाही. चिन्मय भोसले यांनी तर पुढे एक पाऊल टाकून स्पष्टपणे म्हटलं की सध्याचं आरक्षण विषयक राज्य सरकारचं धोरण हे भरकटलेलं आहे. आता मला सांगा, ही इतक्या विविध प्रकारे गोष्ट सांगितली जात असेल तरीही 50%पेक्षा टक्का वाढवा आणि टक्का द्या असा आग्रह कायम ठेवणं हे संयुक्तिक आहे का, यापेक्षा इतर कुठला मार्ग समजावण्यासाठी असू शकतो की नाही. प्रसादजी, आता ऍडव्होकेट भोसले आणि ऍडव्होकेट सदावर्ते या दोघांचा डिबेट मी ऐकलंय. सदावर्तेंचे मी बरेच न्यूज चॅनल्सवर त्यांच्या बऱ्याच मुलाखती बघितल्या. मराठा समाजाच्या वतीने मी आपल्याला एकच सांगू इच्छितो. हॅलो, अगदी बोला राजेंद्रजी, आपला आवाज अतिशय नीट येतोय, बोलत राहा आपण. मराठा समाजाच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याला प्रत्येकाला ज्या मनामध्ये ज्या भावना आहेत की मराठा समाज हा फार पुढारलेला आहे, मराठा समाज हा फार इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, तशी काही परिस्थिती नाही आहे. 70% 70% मराठा समाज हा गोरगरीब समाज आहे. ज्या जिल्ह्यातनं मग राजेंद्रजी, एका गोष्टीचा खुलासा करा, आर्थिक निकषावर आरक्षण हवंय का जात म्हणून आरक्षण हवंय, हे पण एकदा मग मराठा समाजाने ठरवायला हवं. नाही, इकॉनॉमी म्हणजे एज्युकेशनली, इकॉनॉमिकली आणि सोशली तिन्ही ठिकाणी मराठा, गरीब मराठा बॅकवर्डच आहे साहेब, हा बॅकवर्डच आहे. मग गरीब मराठ्यांना वेगळं काढून आरक्षण द्या किंवा गरीब मराठ्यांनी वेगळं व्हा, ही प्रकाश आंबेडकरांची मागणी मान्य करता का आपण. सदावर्ते आता ज्या पद्धतीने बोलताय ना, दिलीप भोसले इकडे ट्रान्सफर केले, ह्या जस्टिस पुढे काय झालं, त्यांना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही फार मराठा समाजाचा द्वेष करायचा आता बंद करा. ते पुराव्यानिशी बोलताय. गुणरत्न सदावर्तेंनी केली होती तक्रार, त्यानंतर गुणरत्न सदावर्तेच्या तक्रारीवर कशा प्रकारे कारवाई झाली ते तुम्ही तत्कालीन विचारून घ्या. म्हणजे न्यायमूर्ती दिलीप भोसले त्यांच्याबद्दल माझा पर्सनल आकाश नाहीये, परंतु ज्युडिशियल डिसिप्लिन मध्ये बार आणि बेंचचं एक नातं असतंय. माझी संविधानिक तक्रार होती आणि त्या तक्रारीवर बदली झाली असेल, तुम्ही जरा तपासून घ्या ना.
ठीक आहे, आपल्याला मुद्द्यावर यायचंय. आपला आत्ताचा नाही, विषय हा तुम्ही- न्यायमूर्ती दिलीप तुम्ही भोसले ज्या नाहीये. मराठा समाजाला 50%पेक्षाचा टक्का वाढवून आरक्षण देता येतं का, हे जर शक्य नसेल तर समाजाला आपण समजावणार आहोत की नाही? राजेंद्रजी केलं हे तुम्ही सांगा आता टीव्हीवर. राजेंद्र दोर्डेजी, माझा प्रश्न पोहोचला का आपल्यापर्यंत? आपल्याला दिलीप भोसले यांच्यापुरती चर्चा ठेवायची नाही, आरक्षणाच्या टक्क्यावर या. नाही प्रसादजी, जी, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड हा मराठा समाज आहे हे नक्कीच आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि मराठा समाजाला 50%च्या पुढे कॅप मध्येच बसवलं पाहिजे, तरच ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मी मराठा समाजाला 50% मध्ये कोणाच्या तरी ओबीसीच्या कोट्यामध्ये बसवायचा जर प्रयत्न केला तर दोन समाजामध्ये परत मोठा द्वेष तयार होईल. आणि राजेंद्रजी, मग एक पुढचा प्रश्न मी आपल्याला असा विचारतो की महाराष्ट्रात मराठा समाजाची खरी आकडेवारी किती, आणि 50%पेक्षा मर्यादा वाढवायची असेल तर किती टक्के आरक्षण द्यायला हवं? सर प्रसादजी, 50% पुढे किती आरक्षण द्यावं ते मी सांगू शकत नाही, पण 50%च्या पुढे जशी 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शनला सेंट्रल गव्हर्नमेंटनी कॅप दिली, तशी मराठा समाजाला काहीतरी कॅप द्यावी, तरच गोरगरीब मराठ्याच्या मुला मुलींना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये संधी मिळेल, अन्यथा संधी मिळणार नाही. 70 वर्ष झाली हा गरीब मराठा समाज हा टोटली याच्यापासून वंचित आहे. आणि ह्या समाजाच्या, ह्या गोरगरीब मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर 50%. राजेंद्रजी, आपण दोन मुद्दे मांडलेत. एक तर 10% आर्थिक आरक्षणाच्या अनुषंगानं टक्का वाढू शकतो असंही तुम्ही म्हणालात, तर दुसऱ्या बाजूला 50%पेक्षाचा टक्का वाढवून मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं, हेही ठामपणे वारंवार सांगत आहात. आपल्यासोबत असलेल्या कायदेतज्ञांपर्यंत ही चर्चा नेण्यापूर्वी मला एक छोटंसं निरीक्षण यातून बंधुराज लोढे यांच्याकडून हवंय. बंधुराज, कृपया आपण या गोष्टीचा खुलासा करा की नक्की संख्या मराठ्यांची किती आहे, याची स्पष्ट आकडेवारी कधी हातात येऊ शकते, आणि त्या आधारे आरक्षण देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आणून तो 50%च्या पुढे आरक्षणाची मर्यादा नेण्यासाठी वापरला जाऊ शकतो का? खरी आकडेवारी किती आहे समाजाची, मराठाची? साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 27% मराठा समाज आहे. आणि दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की 50%पेक्षा आरक्षण वाढून पुन्हा हा प्रश्न चर्चेला आणता येईल का, तसा तो आणता येत नाही. कारण यापूर्वीच माननीय सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा वाढवता येणार नाही असं स्पष्टपणे घटनापीठाने निर्णय दिलेला आहे. आता मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय आला त्याच्यामध्ये त्याची स्पष्टता आलेली आहे. त्याच्यामुळे आता मराठ्यांना मग अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज मागासलेला आहे, हे निकष कुठले मोजायचे, आणि पुन्हा पुन्हा हीच चर्चा वारंवार का येते? श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा असा भेद जर समाजाच्या धुरीणांनाच करायचा असेल तर मग गरीब मराठा वेगळा काढून आरक्षणाचा विचार करता येऊ शकतो का? बंधुराज, राजकीय दृष्ट्या याचं उत्तर द्या. मुळामध्ये कसं आहे की मला याच्यामध्ये आधी एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे की मराठ्यांमध्ये गरिबी आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. काही तशी गरिबी तर प्रत्येक समाजात आहे, तो गरीब आहे. बंधुराज, तशी गरिबी प्रत्येक प्रगत आणि खुल्या वर्गाच्या समाजामध्ये आहे. नाही, कसं आहे की मराठ्यामधली जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, याला आरक्षण धोरण गेल्या 70 वर्षातलं कारणीभूत नाहीये. महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यापासून आणि त्यापूर्वीपासूनही मराठे सर्व स्तरावर सत्ताधारी आहेत. यशवंतराव चव्हाणापासून ते शंकरराव चव्हाण ते शरद पवार या सगळ्या नेत्यांना, राजेंद्र सारख्या नेत्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही का गरीब राहिलो? सत्तेची सर्व केंद्र तुमच्या ताब्यात असताना 50%पेक्षा जास्त मराठा समाज गरीब का राहिला? याचं उत्तर राजेंद्रजी आपल्याकडे उत्तर आहे. शिक्षण संस्था ताब्यात आहेत, साखर कारखाने ताब्यात आहेत, आर्थिक उन्नतीची केंद्र ताब्यात असतानाही आपल्यातला एक समाज घटक गरीब राहतो, शिक्षणापासून वंचित राहतो, दूर राहतो. याची उत्तरं कोणाकडे मागायची? मराठा नेत्यांकडे मागायची काय बिगर मराठा नेत्यांना त्याच्यासाठी जबाबदार ठरवायचं? राजेंद्रजी. प्रसादजी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये सहकारी साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, शिक्षण संस्था असतील, त्यामध्ये सगळ्याच 100% जागा काय तर मराठ्यांच्या भरात असतात का? प्रत्येकाला आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक गोरगरीब मराठा हा प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक दूध संघामध्ये, कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीमध्ये त्याला नोकरी मिळते असं काही नाहीये. सगळ्या घटकांना सामावून घ्यावं लागतं. तसंच आज परिस्थिती अशी आलेली आहे की जो
इकॉनॉमिकली, एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड जो मराठा आहे, ज्या मराठा लो इन्कम ग्रुप मध्ये आहे, माझ्यासारखा टॅक्स पेअर आहे ना, मी पुढचे 50 वर्ष मी माझ्या मुलांचं ऍफिड्यूट असे मी तुम्हाला 10 लाख ऍफिड्यूट करून देतो की आम्ही पुढच्या 25 वर्ष आरक्षण मागणार नाही. पण 70 वर्ष ज्यांनी आरक्षण भोगलंय, आज पुढच्या मराठा समाजाच्या युवकांना वाटत नाही की पुढच्या 50 वर्ष आपल्याला मिळावं म्हणून. त्यांना का मिळू नये? बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली, त्या घटनेमध्ये आपण छोटीशी अमेंडमेंट करू शकत नाही. याचं तार्किक उत्तर ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देतील. सदावर्तेजी बोला. हे महाशय जे बोलत आहेत ना, अशाच प्रकारचं बोलणं मुलांना आणि कुठेही आरक्षण मिळालेलं नाहीये. त्यांना संधी द्या ना. मला माहित आहे, खूप खूप चांगले पत्रकार आहेत, मला बोलू तर द्या हो. बंधुराज ज्येष्ठ पत्रकार आहेत, पण बंधुराज तुमचं एक मला गोष्ट पटलेली नाही. मराठ्यांकडे दारिद्र्य हा शब्द तुम्ही वापरला ना, ते दारिद्र्याचा अभ्यास मी स्वतंत्रपणे केलेला आहे. सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य मराठ्यांकडे आहे, हे मी तुम्हाला डंके की चोटवर आता सांगू शकतो, सेन्सस रिपोर्ट सोबत एक. त्यामुळे मी तुमच्या त्या याच्यासोबत मान्यता ठेवत नाही. सेकंड, तुम्ही जे म्हणल्या ना की दारिद्र्य आहे म्हणून, गरिबी आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळावं, ते इंदिरा गांधीचा काळ होता, त्यांनी ते पॉलिटिकल डायलॉग मारला होता, गरिबी हटाव. आणि तो डायलॉग असं नाही म्हणालो की दारिद्र्य आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यावं नाही म्हणालो. वेळेस आम्ही ऐका, मी असं नाही म्हणालो गुणरत्न, मी असं नाही म्हणालो की मराठ्यामध्ये दारिद्र्य आहे म्हणून ऐका ना, मी तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करणार झालो. आधार हा आर्थिक नाहीच आहे. मराठ्यामध्ये दारिद्र्य आहे त्याला आरक्षण धोरण कारणीभूत नाही आतापर्यंत. मराठ्यांचं जे दारिद्र्य आहे, त्या दारिद्र्यच्या नावाने जे ओरडणारे आताचे मराठी आहेत, त्यांनी सत्ताधारी मराठ्यांना तो प्रश्न विचारावा की आपलं दारिद्र्य का राहिलं. 70 वर्ष तुम्ही सत्तास्थानी असताना आपला बांधव गरीब का राहिला, याचं उत्तर बंधुराज तुमच्याच मुद्द्याला पुढे नेत आहेत सदावर्ते. 1 मिनिट ऐका, बोला सदावर्तेजी बोला, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. बंधुराज, कोणत्याही परिस्थितीमध्ये गरीब झाले म्हणून आरक्षण देण्याची तरतूद नाही. त्याला डेफिनेशन आहे बंधुराज, त्या डेफिनेशनला म्हणलंय फार अँड फ्लंग, आणि त्या डेफिनेशनला त्यासोबत म्हणलंय हिस्टॉरिक बॅकवर्डनेस. म्हणजे ते मराठ्यांसारखं बॅकवर्डनेस नाही, ते म्हणजे तुम्ही एका विशिष्ट म्हणजे अस्पृश्यतेसोबत जकडलेले असले पाहिजे, त्याला रिझर्वेशन म्हणलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, तात्विक उत्तर जे मला मागितलं ते म्हणजे आपले प्रसादजींनी की 70 वर्ष होऊन गेले रिझर्वेशनचे, 70 वर्ष होऊन गेले रिझर्वेशनचे ना, तर त्याच्यावर पार्लमेंट कायम काम करत आहे. आणि ज्या दिवशी ते स्तर मिळेल, तुम्ही लँड आणि तुमचे म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस आणि उन्नत झालं असं एक वेळेसचा रिपोर्ट दाखवा मला पार्लमेंटचा, मग ते भारतीय जनता पक्षाच्या काळातला असो की याच्या काळातला असो, काँग्रेसच्या काळातला असो, कोणत्याही एकाही रिपोर्टमुळे, की टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट असो की विदेशातला रिपोर्ट असो, असा एक रिपोर्ट दाखवा, तात्विक बोला. असंच तुम्ही बोलले होते मराठ्यांचे काही वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये, असं भलतं सलतं बोलले. त्यावेळेस स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाचे एक माननीय न्यायमूर्ती म्हणाले, त्यांच्या बाबतीत मला खूप आदर आहे, ते न्यायमूर्ती म्हणाले की तुम्ही पंचायत मध्ये बोलल्यासारखं बोलून चालणार नाही, हे तात्विक कायदेशीर बोलावं, ते संविधानिक बोलावं. सदावर्तेजी 1 मिनिट. सदावर्तेजी, आता इथे तर्क काय उपस्थित केला गेला राजेंद्रजी यांच्याकडून, ते म्हणाले ज्यांनी 70 वर्ष आरक्षण भोगलेलं आहे त्यांनी इतरांनाही मिळू द्यावं, हा तर्क असू शकतो का? आणि म्हणून 50% वाढवा किंवा 50%ची मर्यादा काढून टाका, हा तर्क कायद्याच्या कसोटीवर उरणार आहे का? ऐका, तो तर्क त्यांचा उरणारच नाही, त्यांच्या तर्काला काही अर्थच नाही. कारण शेड्यूल्ड आणि ट्राईब ह्या दोनची डेफिनेशन त्यांना वाचवले. प्रॉब्लेम काय माहितीये का, की रिझर्वेशन हे SC STचं रिझर्वेशन सुद्धा, प्रसादजी तुम्हाला सांगतो की एंट्री स्टेजला आहे. मराठ्यांना एंट्री स्टेजला नाही, त्यांना पूर्ण स्टेजला रिझर्वेशन देऊन ठेवलं होतं. म्हणजे शेड्यूल कास्ट पेक्षा ते गरीब झालेत असं दर्शवलंय. म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेसला रिझर्वेशन, शेड्यूल कास्टला समजा IAS झालं तर त्याला पुढे रिझर्वेशन नाही. आणि इतर आरक्षणाच्या संदर्भाने, पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भाने सुद्धा चर्चा चालू आहे. आणि ब्लड प्युरिटी पर्यंत चर्चा झालेली आहे रिझर्वेशन मध्ये. म्हणजे एखाद्या जर माणसाने आंतरजातीय विवाह केला तर त्या शेड्यूल्ड मधल्या माणसाला किंवा ट्राईब मधल्या माणसाला त्याची नेक्स्ट जनरेशन त्या वेगळ्या वर्गातली मान्य करते का? आज तारखेला इथपर्यंत मान्य केलं. तुम्ही ज्या दिवशी रोटी बेटी व्यवहार मान्य कराल, जे कोणी पदाधिकारी आता बोलत होते, काय भोसले नाव होतं ते,
अगदी चिन्मय भोसलेंना एक प्रश्न विचारायचा आहे मला. शेड्यूल कास्ट सोबत. बर, चिन्मय भोसलेजी, आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल की मग कायद्याच्या कसोटीवर इतक्या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या असताना सुद्धा 50% मर्यादा काढून टाका किंवा वाढवा अशा प्रकारचा विषय वारंवार चर्चेत ठेवणं ही समाजाची सगळ्यात मोठी दिशाभूल ठरू शकते का, आणि यानं त्यांच्या पदरात भ्रमनिरास पडू शकतो का? ऍडव्होकेट चिन्मय भोसले. मुळात मी म्हटलं तसं कायदेशीर दृष्ट्या नुसतं 50% आपल्याला ते आकडा जो तुम्ही सगळेजण घेऊन बसलेले आहेत तो आकडा कशामुळे आलाय हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणालो तसं ह्याच्यात एक मूळ कायद्याचा जो निकष आहे तो समजून घेणे असा गरजेचा आहे की सफिशियंट रिप्रेझेंटेशन, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन द्यावं आणि प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन देऊ नये असं आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपलं संविधान म्हणतं. याचा अर्थ असा की एखादा समाजाचा पॉप्युलेशन सेन्सस प्रमाणे पॉप्युलेशन येथे भरपूर आहे म्हणून जास्त त्यांना रिझर्वेशन मिळावं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे ऍडिक्वेट द्यावं, आणि ते ऍडिक्वेट आहे की नाही हे कशावरनं दिसतं तर आपण जर 2021चं जजमेंट वाचलं सुप्रीम कोर्टाचं, त्यात त्यांनी म्हटलंय की 30% साधारण जे कुठल्याही स्वरूपाचे पब्लिक सर्वंट म्हणून असो नाही तर कुठलेही असो ते जॉब्स मिळत आहेत या समाजाला, तर त्यांचं ऍडिक्वेट हे आहे रिप्रेझेंटेशन. ते प्रपोर्शनेट नेण्याच्या दृष्टीनं 50%च्या पलीकडे ती एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्स नाहीये आणि ते नसल्यामुळे त्या मागे पडू नये हा एक भाग. आणि जर दुसरा भाग बघितला तुम्ही हे कायदेशीरदृष्ट्या करता येईल का, तर एकच दृष्ट्या ते करता येऊ शकतं. 342 खाली इकॉनॉमिकली, एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड म्हणून जर एखादी कास्ट डिक्लेअर झाली तर त्या कास्टला ह्याच्या पलीकडे जाऊन रिझर्वेशन देता येऊ शकेल आणि मग ते रिझर्वेशन कायदेशीर दृष्ट्या मान्य करू जाऊ शकतं. परंतु तो अधिकार सरकारला आहे का, स्टेट गव्हर्नमेंटला आहे की नाही, हे या जजमेंटचा वादाचा मुद्दा झाला जो सेंटरने आता परत एकदा रिव्ह्यू पिटिशन ज्याला म्हणतो आपण तो दाखल करून आता सुप्रीम कोर्टासमोर यावर एक पटकन 30 सेकंदात सदावर्तींची प्रतिक्रिया घेऊयात. गुणरत्नजी, 30 सेकंद आहेत, मर्यादित वेळ आहे आता आपल्याकडे. अहो, रिव्ह्यू पिटिशन फाईल तर केलं ना त्यांनी, ते एका मर्यादित त्याच्यासाठी केलं, क्लेरिफिकेशन किंवा मॉडिफिकेशन साठी जाण्याऐवजी त्यांनी रिव्ह्यू करावं लागलं. कारण कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट त्याच्या पुढे आणखीन एक स्टेप असते प्रसादजी, ते क्युरेटिव्ह पिटिशन असते. आणि तुम्ही रिव्ह्यू पिटिशन तर इंटरिम ऑर्डरला सुद्धा फाईल करायला निघाले होते, त्यावेळेस सुद्धा गाडी फसली. आज सुद्धा मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो की हे आरक्षण मिळणं नव्हे, ह्या आरक्षणावर फक्त चर्चा चर्वण होऊ शकते, याच्यावर फक्त राजकीय पोळी भाजली जाऊ शकते. अशोक चव्हाणची लिडरशिप जी म्हणजे आपण काही काळासाठी म्हणजे खूपच रसातळाला गेली होती ती वर येऊ शकते. अजित पवार नवीन बॅट्समन म्हणून क्रीजवर आलेले आहेत, शरद पवारची टीम कामाला लागली होती, इथपर्यंतच होऊ शकते. त्या पुढे हे रिझर्वेशन मिळणं नव्हे. राजेंद्रजी, ठीक आहे, सदावर्तीजी वेळेची मर्यादा आहे. राजेंद्र धोरडेजी, आपण सांगा की प्राप्त परिस्थितीमध्ये मग समाजाला आपण काही समजावणार आहात का, आरक्षणाची मर्यादा हटवा, काढून टाका, वाढवा याच भूमिकेमध्ये समाजापर्यंत निरोप जाणार आहे? प्रसादजी, आरक्षणाचा हा जो कॅप आहे हा 50%च्या पुढे गेला तरच मराठा समाज त्याच्यामध्ये बसेल, नंबर 1. नंबर 2, मराठा समाजाचे जे युवक आणि युवती आहेत ज्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये भविष्यामध्ये काही संधी दिसते, ती लोक भविष्यामध्ये कुठल्या थराला जाऊन काय करतील आणि कशी आंदोलनं करतील किंवा त्यांच्या मनातली स्ट्रॅटेजी काय असेल हे आम्ही कोणी सांगू शकत नाही. कारण हा आता बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. ते धमक्याचं काय नाही, कोणी काय करणार नाही, कोणाला काय करता येणार नाही. प्रसाद, महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगू नका, स्ट्रॉंग आम्हाला काही सांगू नका, काय करायचं काय नाही सोडले तर असं काही होणार नाही. तुम्ही तुमचं काम करा, धमक्याला काही कोणी घाबरायची गरज नाही. हे ग्रामीण महाराष्ट्रात आणि ओबीसी लिडरशिपला भीती घालायचे काय काय करतील म्हणजे काय करतील, काय 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 तुगलुकी कानून आहे काय? अहो, भारताचं राज्य काय बोलायला, काय करतील म्हणजे काय करतील? एवढे लोकांना शांतपणे कळले ना, काही होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. काय बोलताय तुम्ही? अहो, ऑन एअर बोलताय तुम्ही, भारताशी भारत बघत आहे तुम्हाला. अशा प्रकारच्या थोतांड धमक्या देऊ नका, बस करा. युवकांना धमक्या नाही, तुम्ही मी धमक्या नाही, मी तुम्हाला मराठा समाजातील युवकांच्या भावना सांगतोय, भावना.
ठीक आहे, एक मिनिट. आता मला वेळेची मर्यादा आहे, मला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मला हस्तक्षेप करावाच लागतोय. आपण चर्चेच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर घेत असताना शाब्दिक चकमक अनुभवतोय. मला वेळेची मर्यादा असल्यानं मी तात्काळ हस्तक्षेप करत हा विषय इथेच थांबवतो. आताच्या घडीला आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार. वेळेची मर्यादा असल्यानं लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.